एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर चला, आज मी तुमच्यासोबत माझं किचन टूर जो आहे तो मी तुम्हाला देणार आहे। ॲक्च्युली बरेच लोकांची कमेंट येते की तुझं किचन खूप मोठं आहे, एकदा तू किचन टूर कर। सो म्हटलं आज तो दिवस निवडलेला आहे आणि म्हटलं आज तुम्हाला हा किचन टूर देते। त्याआधी मी तुमचं डाऊट क्लिअर करते की हे घर माझं रेंटचं आहे आणि ॲक्च्युली माझं स्वतःचं घर आहे आणि ते म्हणजे ड्रीम हाऊस कसं असते तसं आहे ते माझं घर। आणि ते घर माझं चंद्रपूरला आहे, तर काही कारणास्तव आम्हाला इकडे म्हणजे शिफ्ट व्हावं लागलं यांच्या ट्रान्सफरमुळे। त्यामुळे तो घर आम्ही रेंटनी दिला आहे आणि इथे आम्ही म्हणजे नवीन आमचा जो संसार आहे तो आम्ही इथे मांडलेला आहे। सो तर चला आता जाऊया किचन मध्ये। सो बघा, असं हा म्हणजे किचन आहे माझं, खूप मोठा आहे। त्यामुळे मला म्हणजे बरेचदा व्हिडिओ शूट करताना म्हणजे मला असं प्रश्न येते की कुठे कॅमेरा ठेवायचं। तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हे इथून मी दाखवते। सो बघा, इथून असं हा किचन आहे माझं। इथे आम्ही हा फ्रीज लावलेला आहे। त्यानंतर बघा, इथे हे माझे काही मॅजिकल टूल्स जे मला बरेचदा म्हणजे व्हिडिओमध्ये मी दाखवत असते, ब्रशेस। अशा पद्धतीने या साईडला मी हा जो स्टूल आहे, इथे मी पाणी पिण्यासाठी जो आहे तो स्टूल ठेवलेला आहे। त्यानंतर ही माझी ओनियन पोटॅटो बास्केट। सो बघा, इथे मी काही असं आपले ऑइल पॅकेट्स वगैरे जे आहेत ते मी इथे ठेवलेले आहे। तर इथे काही मी किचन टॉवेल्स म्हणजे जे मला भाजीचं सांबार वगैरे वॉश वगैरे केल्यानंतर सुकवायला लागतात ना, ते अशा पद्धतीने मी इथे ठेवलेले आहे। आणि हे काही एक्स्ट्राचे टिश्यू पेपर आहे ते मी इथे ठेवलेले आहे। आणि हे गार्बेज बॅग्स आहेत आणि हे फ्रीजमधल्या बॅग्स आहेत ज्या वॉश केलेल्या आहे मी। मग सध्या भाजीचं कमी आहे म्हणून मी इथे छान ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे। त्यानंतर खालून मला असं पुसता यावं म्हणून मी इथे एक पाट होतं माझ्याकडे, तर हा इथे मी ठेवला, याच्यावर ही टोपली ठेवलेली आहे। त्यानंतर बघा, इथे मी असा एक साईडला असं सिलेंडर लावलेला आहे, इथून दुरून दाखवते मी तुम्हाला। नंतर हा माझा जो राईस असतो ना, तो इथे राईस ठेवलेला आहे। नंतर इथे बघा, काउंटर टॉपच्या वरती मी म्हणजे अशा वरच्या बाजूला हे वॉल हँगिंग डेकोरेशन जे असतात वुडनचे, ते मी इथे लावून घेतलेलं आहे म्हणजे। आणि ही बघा या साईडला, तर ही म्हणजे एक्स्ट्राची रॅक आहे। माझे डेली यूजचे जे भांडे असतात आपले, जसं ग्लास ते इथे ठेवलेले आहे। हे यांचे टिफिन बॉक्स ठेवलेले आहेत आणि मुलांचे जुने टिफिन बॉक्स ठेवले आहे। आणि काही जे पातेल्या वगैरे लागत असतात, कुकर वगैरे, ते जे इथे ठेवलेले आहे। आणि हे एक्स्ट्राची रॅक जी आहे मी काऊन लावून घेतलेलं आहे हे तुम्हाला ट्रॉलीज बघितल्यावर समजेलच। सो बघा, इथे फक्त ट्रॉलीज आहे, बाकी इथे काही वॉर्डरोब वगैरे नाही। आणि ही जी वॉल बघताय तुम्ही, ही पूर्णपणे रिकामी आहे। जर समोर इन फ्युचर इथे वॉर्डरोब वगैरे लावलं तर किचनचा लुक जो आहे तो खूपच छान दिसणार। डेली युजेसच्या ज्या म्हणजे मला रोज यूज होतात त्या वस्तू मी इथे ठेवलेल्या आहे। सो बघा, इथे मी सगळे पॅन ठेवलेले आहे, सगळं म्हणजे मी इथे ठेवलेलं आहे। इथे मुलांचे बास्केट ठेवलेले आहे, स्कूलचे, यांची पण बास्केट इथेच ठेवलेली आहे। त्यानंतर इथे काही प्लेट्स मी इथे ठेवलेले आहे जे मला रोज कंटिन्यूमध्ये यूज होतात। त्यानंतर नेक्स्ट दाखवते। सो बघा, हे एक्स्ट्राचं स्टँड माझ्याकडे होतं, स्पून होल्डर। सो इथे काही स्पून ठेवलेले आहे। त्यानंतर इथे हे माझी लोणचाची बरणी आहे, इथे लोणचं आहे माझा, तोही संपलेला आहे आता। त्यानंतर हे लाडू, मेथीचे लाडू, जे माझ्याने खरंच खाल्ले नाही जात आहे। भरपूर लाडू मी म्हणजे बनवून घेतले, पण आता खूप जड जात आहे मला लाडू खाण्यासाठी, म्हणून ते भरपूर माझे म्हणजे बॅलेन्स आहेत। त्यानंतर बघा, इथे ड्रायफ्रूट्स ठेवलेले। त्यानंतर हा बघा, हा मिक्सर उषा कंपनीचा मिक्सर आहे, आटा मेकर आहे। म्हणजे यामध्ये आपण गव्हाचं कणिक जे आहे म्हणजे चपातीला लागणारं कणिक छान मळून घेऊ शकतो। त्यानंतर माझं मोबाईल जे असते ते मी इथे चार्जिंगवर ठेवते। एक हा असा पार्ट आहे जो मैत्रिणीचा आहे, तिने मला दिलेला आहे। त्यानंतर इथे बघा, एक हा ट्रे, जो मी हा ट्रे तिथे या साईडला मी ठेवत होती, तर इथून मी चेंज केला आणि इथे ट्रे ठेवला आहे। तर इथे मी
ही पाण्याचं जग ठेवलेला आहे, हा हॉट वॉटरचा जग ठेवलेला आहे आणि ही आपली ऑइल बॉटल ठेवलेली आहे. आणि बाय द वे सगळ्या वस्तू माझ्या ऑनलाईनच आहेत, म्हणून सगळ्या वस्तूची लिंक मी तुम्हाला ज्या डिस्क्रिप्शनला देते. तुम्हाला जर वाटेल की तुमच्या खूप कामाची आहे तर तुम्ही ऑनलाईन म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा. सो काय होते ना, म्हणजे मी शॉपिंग बरेचदा ऑनलाईनच करत असते. म्हणजे बरेचदा काय माझ्या घरातली हर एक वस्तू एक तर डीमार्ट नाही तर मग ऑनलाईन मिशो, फ्लिपकार्ट अशा ॲप्सवरूनच केलेली आहे. सो बघा इथे हा बघा स्पून होल्डर, हा मी काही दिवसांपूर्वी म्हणजे 1-2 महिन्यापूर्वीच मी मिशोवरून बोलवला होता. 2 क्लिप्स जे रोजच्या गडबडीमध्ये डब्बा खोला, मग ते कधी कधी काय होते घाई गडबडीमध्ये खूप म्हणजे हे होऊन जाते, त्यामुळे मी इथे एक्स्ट्राचे 2 क्लिप्स लावून ठेवलेले आहे. त्यानंतर ही रॅक ही ब्लॅक जी रॅक दिसत आहे ही पण मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. ॲक्च्युली इथे वॉर्डरोब वगैरे नाही म्हणून बरंच सामान मला असं काउंटर टॉपवर जे आहे सजवून ठेवावं लागते. त्यानंतर काही लाडू जे आहे ड्रायफ्रूटचे म्हणजे थोडे होते बॅलेन्स, बाकी तर संपले सगळे खाऊन खाऊन. सो हे 5 ते 6 लाडू जे आहेत ते उरलेले होते म्हणून मी या छोट्याशा डब्यामध्ये इथे ठेवलेला आहे. आणि इथे बघा हा क्यूटसा मनी प्लांट मी इथे लावलेला आहे. शेंगदाण्याची बरणी, शेंगदाणे दिसायला खूप छान दिसतात म्हणून मी इथे ठेवलेला आहे. त्यानंतर हा स्पून होल्डरच आहे, यामध्ये मी सगळे वुडनचे स्पून जे आहेत मोठे छोटे सगळे मी इथे ठेवलेले आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट बघा हे आहे परत एक मनी प्लांट्स. ॲक्च्युली मला भरपूर किचनमध्ये प्लांट्स खूप आवडतात. म्हणजे कसं आहे ना, मन खूप फ्रेश आणि प्रसन्न होतो. म्हणजे असं काही सगळं असं प्लांट्स वगैरे दिसले तर खरंच खूप छान वाटते, म्हणून मग मी इथे हा ठेवला आहे. आणि हा बाउलसुद्धा मी ऑनलाईन बोलवलेला आहे. त्या अगेन मनी प्लांट ठेवलेला आहे. त्यानंतर हे माझे चॉपिंग बोर्ड्स हे बघा, आणि इथे अगेन आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे. आणि ही छोटीशी कॅन्डल ठेवलेली आहे. ॲक्च्युली कधी लाईट वगैरे गेली तर मग शोधाशोध करण्यापेक्षा म्हणून मी इथे ठेवलेला आहे. ॲक्च्युली माझ्याकडे ग्लास बर्नर जे आहे ते होतं, पण ते माझ्याकडे म्हणजे 2 वर्ष झाले मी वापरलं होतं, पण ते फुटलं. काही म्हणजे माहिती नाही कसं फुटलं. चांगलं घेतलं होतं, खूप महागडं घेतलं होतं, पण ते टिकलंच नाही माझं. म्हणून मग रिस्क नको म्हणून ॲक्च्युली 2 ग्लासचे बर्नर होते माझ्याकडे ऑलरेडी, दोन्ही मला साथ दिले नाही. त्यामुळे मी हे स्टीलचं बर्नर जे आहे 4 याचं हे घेऊन घेतलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे हे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने इथे माझं नेहमी म्हणजे भांडे वॉश करायचा जो टोपला असतो ना तो इथे राहत असतो. त्यानंतर बघा इथे सिंक एरिया. सो हे काही दिवसांपूर्वीच असा स्टँड मी बोलवला. ॲक्च्युली काय झालं ना, म्हणजे रेंटचं घर असल्यामुळे स्टँड जे वॉलला अटॅचवाले येतात म्हणजे खिळे वगैरे ठोकावे लागतात. सो तसं घेण्यापेक्षा म्हटलं असं काहीतरी जुगाडू जो स्टँड असतो ना तो मला एकदम असं मिशो चेक करता करता दिसलं. सो मी हे मागवून घेतलं. आणि हे बघा इथे मी नळाला असं फिटिंग करून घेतलेलं आहे. खूप इझी आहे, याच्याने काही फरक पडणार नाही. इझिली आपण असं याला राऊंड राऊंड करून काढू शकतो. ते पण मी एक छान क्यूटसा मनी प्लांट ठेवलेला आहे. ॲक्च्युली ही बॉटल पण मी ऑनलाईन बोलवलेली आहे. सो अशा 2 बॉटल होत्या जे माझ्या हाताने एक पडली आणि फुटली. सो चला इथे बघा हे माझं मॅजिकल स्प्रे लिक्विड. त्यानंतर हा बघा सिंक, याला किती घासलं तरी हा असाच दिसणार. त्यानंतर हा माझा मॅजिकल हँड जो 2 मिनिटापूर्वीच मी ओटा क्लीन केला म्हणून मी याला इथेच सुकवायला ठेवला आहे. त्यानंतर हा बघा ॲक्च्युली हा आरो आमचा नाही, हा आमच्या ओनरचाच आहे, त्यांनीच लावून दिलेला आहे. सो आमचा जो आरो आहे तो आम्ही वरती सज्जावर ठेवलेला आहे. आणि इथे बघा इथे चिमणी पण आम्ही नाही लावलेली आहे. माझ्याकडे चिमणी पण आहे पण ती पण आम्ही सज्जावर ठेवलेली आहे. पण इथे दोन्ही साईडला अशा छान विंडोज आहेत, त्यामुळे आम्हाला चिमणी लावायची गरज पडली नाही. त्यानंतर ही ट्रॉली बघा, ही ट्रॉली एवढी खराब आहे की कायच सांगू तुम्हाला. ॲक्च्युली बघा इथे माझी जे मला खूप कमी कामात येणाऱ्या वस्तू या बॉटल्स मी एका साईडला इथे ट्रेमध्ये ठेवलेले आहे. त्यानंतर तो माझं केकचं टर्निंग टेबल आहे. आणि हे माझ्या फूड प्रोसिजरचे काही म्हणजे भांडे आहेत जे मला
खूपच कमीत कमी यूज होतात ते मी इथे ठेवलेले आहे। त्यानंतर बघा हे वॉशिंग एरियाचं काही म्हणजे विम जेलचे पॉकेट, त्यानंतर आपलं सोप, सगळ्या वस्तू मी म्हणजे इथे ठेवलेल्या आहे। आणि हे काही स्क्रबर आहेत वॉशिंग करायचे, ते मी इथे ठेवलेले आहेत। नेक्स्ट तुम्हाला दाखवते ही ॲक्च्युली ही ट्रॉली जी आहे, ही ट्रॉली मला इथे नाही पटली। ॲक्च्युली ही ट्रॉली जी आहे म्हणजे गॅस ओट्याच्या एकदम खालच्या बाजूला असायला हवी होती, कारण मला ही ट्रॉली खरंच म्हणजे मी इथे स्वयंपाक करत असते आणि मला चम्मच जरी घ्यायचं असलं तर मला इकडे यावं लागते। सो अशी म्हणजे कटलरीची जी ट्रॉली असते ती इथे असायला हवी होती। सो जो इथे बघा, इथे अशा पद्धतीने प्लेट्स वगैरे जे आहेत, इथे प्लेट्स वगैरे ठेवायची ट्रॉली आहे। मी दाखवते तुम्हाला, त्याआधी ही ट्रॉली बघून घेऊ। बघा इथे बघा, इथे काही मी चम्मच ठेवलेले आहेत जे मला रोज कुकिंगमध्ये लागतात। त्यानंतर इथे माझ्या या चाय गाळणी जी असते ती ठेवलेली आहे। आणि या काही छोट्या छोट्या ज्या आहेत बरण्या आहेत, इथे मी मसाले ठेवलेले आहे, विलायची, भेंडी विलायची, आपले मिरे। त्यानंतर या छोट्या छोट्या क्यूट बॉटल्स ज्या आहेत, या मसाल्याच्या बॉटल्स आहे। मी इथे बहुतेक काही लावून पण ठेवलं आहे। काय आहे, मीठ मसाला 2025 पर्यंत याची डेट आहे, म्हणून मी असं नाव लिहून ठेवलेलं आहे, मीठ मसाला 2025। आता किती तारीख माहिती नाही मला। आणि हे बघा, या बॉटल्स मी जे आहेत ते ऑनलाईन मिशोवरूनच ऑर्डर केलेले आहे। त्यानंतर इथे शेवट मी हनीची बॉटल ठेवलेली आहे। आणि हे आपलं यामध्ये साल्ट ठेवलेला आहे, जो आम्ही कधीच यूज होत नाही, म्हणून हा इकडे कोपऱ्यात गेलेला आहे। आणि अशा काही या छोट्या छोट्या बरण्या ज्या आहेत त्या मी इथे थोडी मेथी ठेवलेली आहे। आणि इथे काही पिस्ता काजू ठेवलेले आहेत। हे काही कप्स जे आहेत खूप कमी यूज होतात, कारण आम्ही चाय घेत नाही, बाय चान्स आम्ही चाय पित असतो। तो बघा, चला ही ट्रॉली झाली आपली बघून। तर बघा, हे मी आत्ताच म्हणजे 8-1 दिवसापूर्वी आवळ्याचं पावडर करून ठेवलं होतं। सो हे पावडर आहे ते। नेक्स्ट तर इथे बघा, या ट्रॉलीमध्ये मी जे काही ग्लासचं सामान आहे, ॲक्च्युली सॉरी यार, या ट्रॉलीमध्ये जो काही ग्लास मटेरियल आहे, माझ्याचं सामान आहे बघा। यामध्ये हे बाउल आहेत काचेचे, छोटे छोटे बाउल आहेत। त्यानंतर ह्या छोट्या क्यूटशा वाटी आहेत। आणि हे काही कप्स आहेत माझे। एनर्जी ड्रिंक किंवा आपलं निंबू पाणी वगैरे मी यामध्ये घेत असते। तुम्ही जर सुरुवातीची व्हिडिओ बघितलं असेल तर मी यामध्ये निंबू पाणी घेत होते। त्यानंतर बघा, हे छोटे छोटे आपले ज्यूसचे ग्लास आहेत। त्यानंतर हे मुलांचे मिल्क दूध पिण्याचे आहेत। अशा पद्धतीने मी ही ट्रॉली जी आहे ती सजवलेली आहे। चलो नेक्स्ट ही ट्रॉली, ही जी ट्रॉली आहे ही मला खूप म्हणजे कमी यूज होते। यामध्ये मी ज्या मला यूज करायच्या नाहीत त्या वस्तू ठेवल्या आहेत, जसे ॲल्युमिनियमचे भांडे ठेवले आहे, यामध्ये केक टीन ठेवलेला आहे, काही छोट्या कटोऱ्या वगैरे असतात त्या ठेवलेल्या आहे। म्हणजे भरपूर कमी यूज होतात मला या ट्रॉलीमधल्या। आणि हे जुनं डब्बा आहे वेदू चिवचं, ते जे मी इथे ठेवलेलं आहे, कारण या ट्रॉलीमध्ये कुकर वगैरे ठेवलं किंवा असे कानावाले वगैरे कढई ज्या असतात त्या ठेवल्या ना, तर ते इकडे तिकडे फसायच्या जे आहेत चान्सेस खूप असतात। त्यामुळे मी इथे जे फक्त राऊंड शेपमध्ये जे भांडे आहेत तेच मी इथे ठेवलेले आहेत। चला नेक्स्ट, तुम्ही ही ट्रॉली पाहूनच हसणार, कारण मलाच हसायला येत आहे। सो बघा, एवढी गचागच भरलेली ट्रॉली। इथे मी हा जो आपला अद्रक कुटण्याचा असतो ना तो ठेवलेला आहे। इथे काही या ज्या डिनर सेटवरच्या छोट्या वाट्या आहेत त्या मी इथे ठेवलेल्या आहे। आणि हा व्हाईट सॉल्ट आहे, शायद आय थिंक हा व्हाईट सॉल्ट आहे। आणि हे यूज अँड थ्रो प्लेट्स, यूज अँड थ्रो ग्लास। आणि यानंतर हे बघा, हे जे असतात कुल्लडवाली चाय, ते कुल्लड आणले होते, पण चाय तर आम्ही पितच नाही, त्यामुळे हे कधीच यूज होत नाही मला, फक्त ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे काय आहे, इथे डाळ आहे, तुरीची डाळ आहे। आणि ह्या काही प्लेट्स आहेत, या स्टीलच्या प्लेट्स आहेत, या छोट्या प्लेट्स। आणि या मी बिर्याणी वगैरे बनवते, तुम्ही माझ्या बिर्याणी व्हिडिओमध्ये वगैरे हे बघितले असेल, मी यूज करते हे।
त्यानंतर या छोट्या प्लेट्स, हे फूड प्रोसिजरची आहे, यामध्ये आपण गाजर वगैरे छान किसू शकतो. त्यानंतर या पण प्लेटा बघा, या पण काचेच्याच आहेत. सो अशा पद्धतीने इथे काही स्टीलचे डब्बे ठेवलेले आहे मी, आणि हा डब्बा जो आहे तो खूपच खराब आहे म्हणून मी कोपऱ्यात ठेवलेला. यामध्ये केकचे जे पायपिंग बॅग्स असतात ना, केकचे जे पायपिंग बॅग्स असतात ते मी इथे ठेवलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट ही ट्रॉली, या ट्रॉलीमध्ये मी आमचे जे काही जेवणाचे प्लेट्स आहेत ते ठेवलेले आहे. ही बघा, हे ट्रे ठेवलेले आहे. इथे काही छोट्या छोट्या प्लेट्स ठेवलेले आहे, जे वेदूची इडली डोसा वगैरे या प्लेट्समध्ये जे त्यांना देत असते मी. त्यानंतर हे डिनर सेटच्या 4 प्लेटा इथे ठेवलेल्या आहे. ह्या फायबरच्या आहेत, हे फायबर डिनर सेटच्या प्लेट आहेत. आणि हे वेदूचिवचेच प्लेट आहे ही. आणि या स्टीलच्या प्लेट्स आहेत, या मोठ्या प्लेट्स आहेत, म्हणजे पाहुणे वगैरे आल्यानंतर आम्ही ह्या प्लेट्स जे आहेत ते यूज करत असतो. त्यानंतर इथे काही कटोरीज ठेवलेले आहे, खराब नको व्हायला म्हणून मी प्लास्टिकमध्ये ठेवले, कारण मला या यूजच होत नाही. आणि इथे माझे फूड प्रोसिजरचे जे भांडे मला नेहमी लागतात, जसं मोठं भांडं, छोटं भांडं आणि हा ज्युसर. त्यानंतर इथे ठेवलेला आहे हा चॉपर, पण मी मीशोवरून ऑर्डर केला होता, काही म्हणजे बरेच दिवस झाले त्याला आता. त्यानंतर नेक्स्ट ट्रॉली बघा, ही इथे माझं मसाल्याचा डब्बा आहे जो खूप खराब झालेला आहे. त्यानंतर मी मुलांचं चॉकलेट पावडर बंद केला, पण मुलांना थोडं काहीतरी असं म्हणून मी हे बोर्नव्हिटाचं पॉकेट जे आहे ते ट्रायल पॅक मी आणलेला आहे, ज्याला मी इथे क्लिप्स लावून ठेवलेला आहे. इथे हिंग आहेत 2 प्रकारचे. त्यानंतर इथे काही स्टीलचे डब्बे ठेवलेले आहे, आणि इथे रिकामे डब्बे जे मला टिफिनवर वगैरे लागतात मुलांना, मी फ्रूट्स वगैरे द्यायला जे आहे असे टिफिन डब्बे मी इथे ठेवलेले आहेत. त्यानंतर हे क्लॉथ्स, म्हणजे भरपूर मला किचन टॉवेल्स जे आहेत ते लागत असतात. सो बघा, हे म्हणजे हर एक कलरचे मी सेट घेऊन ठेवलेले आहे. आणि हा मॅजिकल हँड, हा दुसरा मॅजिकल हँड अजून काही यूज केलेला नाही. चपातीला लागणारे हे कापड आहेत. सो अशा पद्धतीने मी हे असे इथे ठेवलेले आहे, भरपूर म्हणजे गचागच भरलेले आहेत मी. त्यानंतर ही ट्रॉली, चला इथे मी माझं ग्रॉसरीचं सामान ठेवलेलं आहे. सो बघा, इथे नाव पण लिहिलेलं आहे. इथं धना पावडर, सोया चंक्स, फिंगर, टी, काय याला गूळ, हे काय आहे, हे चिली पावडर आहे, हे याच्यामध्ये शुगर ठेवलेला आहे. आणि हा डब्बा तुम्हाला या डब्यामध्ये खराब दिसत असेल. सो हा डब्बा वेदूचा आहे. वेदूचा म्हणजे यामध्ये बिस्किट्स आहेत, ते दिवसातून तो 2-3दा डब्बा जे आहे तो खोलत असतो, आणि त्याचे खराब हात इथे लागत असतात. मी म्हणजे प्रत्येक वेळा पुसते, पण कधी होते सुटून जाते आपल्याला, त्यामुळे चला चालू द्या, असते सगळ्यांचंच तसं. त्यानंतर बघा, इथे बरंच मी ग्रॉसरीचं सामान जे आहे ते इथे मी स्टोअर केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट सो ही ट्रॉली बघा, बरेच डबे होते मी जे काढून घेतले, आणि इथे मी नवीन जे आहेत ऑर्गनायझर घेतले काही दिवसांपूर्वीच. मी यावर व्हिडिओ पण केलेला आहे, तुम्ही बघितलं पण असेल. सो बघा, हे खूप छान एअरटाईट आहेत, आणि त्यामुळे मी हे घेतलेले आहे. यामध्ये मी आवळा कँडी, आपलं बेसन, चना, उडदाची डाळ, त्यानंतर साबुदाणा, अशा काही वस्तू ज्या आहेत स्टोअर केलेल्या आहे. आणि हे परत एक लड्डूचा डब्बा माहिती नाही कधी संपणार. सो बघा, असे मी इथे मांडून ठेवलेले आहे. त्यानंतर हे बरेच म्हणजे 10 वर्ष झाले या डब्यांना, 10 वर्षापासून माझ्या सोबतीला आहेत हे डब्बे, आणि हे पण यांना बरेच वर्ष झालेले आहे, पण खूप छान आहेत आत्ताही, म्हणजे यूज करण्यालायक आहेत म्हणून मी जे आहे ते ठेवलेले आहे. त्यानंतर मुलांचे टिफिन डब्बे आहेत. ॲक्च्युली दोघांमध्ये खूप भांडणं होतात, त्यामुळे आम्ही दोघांना पण सारखेच टिफिन डब्बे घेतले होते. सो आता लेटेस्ट हेच डब्बे जे आहेत ते मुलं यूज करतात. त्यानंतर इथे काही पापड्स, मका पोहा ठेवलेला आहे. आणि इथे बघा, हा डब्बा माझा रिकामा झालेला आहे. इथे मी पास्ता ठेवते नेहमी, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत पण असेल. सो चला, आता ही ट्रॉली झाली आपली कंप्लीट. त्यानंतर इथे बघा, हे ओपन स्पेस जिथे मी हंडी ठेवलेली आहे, सिलेंडर. इथे माझं कणकेचा डब्बा आहे, तांदळाचं पीठ आहे यामध्ये तांदूळ ठेवलेले आहे. इथे मुलांचे काही बिस्किट्स. त्यानंतर स्टीलच्या डब्यामध्ये मी पापड ठेवलेले आहे, चिवचे पापड ठेवलेले आहे.
तिकडे आतमध्ये बघत असेल तर तुम्ही केकचं मी बीटर मशीन ठेवलेलं आहे. त्यानंतर ड्रायफ्रुट्स या डब्यामध्ये जे पॅकेट्स ड्रायफ्रुट्स असतात अर्धा किलोचे ते मी इथे ठेवलेले आहे. आणि काही किराणा जो डीमार्टमधून आपण जातो डीमार्टमध्ये आणि भलतंच सलतच वस्तू घेऊन येतो, जे स्टोअर करायला अजिबात एक्स्ट्रा डब्बे नसतात आणि एक्स्ट्राचं सामान घेऊन येतो, म्हणून मी ते एक्स्ट्राचं सामान त्या डब्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर इथे ह्या ज्या बरण्या छोटे छोटे डब्बे दिसत आहेत त्यामध्ये हळद, एका डब्यामध्ये तिखट, असं मी ते म्हणजे केलेलं आहे. त्यानंतर इथे बघा, इथे या डब्यामध्ये काही पापड ठेवलेले आहे. आणि हा इडली पात्र हा मी डीमार्टमधून घेतला होता. आणि हे छोटे माझं म्हणजे हा भांड्याचा सेट आहे. त्यानंतर ते काही कप्स वगैरे मी जे आहेत ते ठेवलेले आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे माझं घर मी म्हणजे ट्रॉल्या वगैरे जे आहे पूर्ण असे सजवून ठेवलेले आहे. तर असं होतं माझं किचन टूर. तुम्हाला कुठली ट्रॉली किंवा कुठला सेक्शन माझं किचनचं आवडला आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यापैकी चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलचं जो आहे नोटिफिकेशन येणार. सो बघा, फर्स्ट टाइम जे आहे ते मी डायरेक्ट असं बोलली त्यामुळे बऱ्याच मिस्टेक झाल्या असतील. सो सॉरी. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सो बाय एव्हरीवन.